ते ऐकायचं आहे की मनोज जरांगे पुढचं आंदोलन काय करणार. काल सुई काढली, ती 4दा उपोषणही झालेलं आहे. आता ही उपोषणाचीच वेळ आणली आहे का सरकारनं आपल्याला? हो, जाणून बुजून आणि मुद्दामहून म्हणावं लागणार आहे पुन्हा पुन्हा उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या वेळी आणणं. कारण वेळ असताना, अधिवेशन असताना, सगळं हातात असताना सहजरित्यानं काम होणार होतं. ते विनाकारण पाठीमागं ठेवून काल बघितलं मग त्यांनी त्याचे परिणाम काय झाले ती. त्यासाठी त्यांनी काल विषय घ्यायला पाहिजे होता. त्यांना जे अपेक्षित राज्यभर होतं ते नाही झालं. याच्यावरूनच त्यांनी ओळखायला पाहिजे होतं की समाजाची दिशा, समाजाचं म्हणणं हे ओबीसी आरक्षणाकडून हे त्यांच्या हक्काचं आहे, सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बद्दलचं आहे. काल अधिवेशन होतं, आपण काल विषय घ्यायला पाहिजे होता. खरंच ते जर स्वतःला मायबाप राज्याचं समजत असतील, पालकत्व स्वीकारलं असं समजत असतील, कायदे जर मानत असतील, तर त्यांना नक्की पश्चाताप आलेला असावा की आपण जे अपेक्षित आपल्या नजरासमोर ठेवलं होतं, आनंद काय जे असेल ते राज्यभरात काय झालं आहे आणखीन तरी शहाणं व्हावं. कारण आज तर आम्ही आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 12 वाजता बैठक बोलवली. 12-1 वाजलं समजा, आम्ही खेड्यापाड्यातले लोक यायला मागापुढं उशीर होतोच. 12-1 वाजेपर्यंत सगळे बांधव येऊन पुढच्या आंदोलनाची दिशा फायनल करणार आहेत. पण आता आंदोलन थांबणार नाही आहे. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता आमच्या पुढं पर्याय पण नाही. पाटील साहेब, आधीच शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ आम्ही पूर्ण केली आहे. मात्र तुमच्या बोलण्यातून हे वाटतं की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहे. त्यामुळे कुठेतरी भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय का आणि ही फक्त खेळी आहे का? नक्कीच राजकारण डोक्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांचंच पोरात वाटोळ करायचं. मराठ्यांनी यांना निवडून आणायचं, मोठं करायचं आणि यांनी इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं. इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात, आणि तिकडे गेले की त्यांच्याकडून बोलायचं. म्हणजे ते लय गरजेचे आहेत म्हणतात. म्हणजे त्यांना मतदानच करीत नाहीत ते त्यांच्यासाठी चांगले, म्हणजे मोठं करते ते. हे पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं. पण त्यांना आता रात्री येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदलला आहे, 100% बदलला आहे. आणि खरंच ते शहाणे असतील तर त्यांनी आता कालच्या मॅटरवरून तरी ओळखून घ्यावं मराठा खरोखर बदलला आहे आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी करावी. आम्ही तर अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे. तुम्ही म्हटलं होतं की शपथ अपूर्ण आहे का? त्यांनी मनानेच म्हणायला पाहिजे. कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील. त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये, स्पष्टच सांगतोय. त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये. पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये, थोडीसुद्धा. कारण शेवटी समाजच मोठा असतो. ती त्यांनी ढळू देऊ नये. त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत. कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. आणि त्यांना कोण करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सरकावं. त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येतात, कोण त्यांना करून देत नाही. बरं पाटील साहेब, हे जे 10% आरक्षण दिलं गेलं किंवा तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं. हे जे 10% आरक्षण दिलं गेले ते टिकेल की नाही याच्याबद्दल आधीच साशंकता आहे. त्यात आता शरद पवार असं आज म्हणालेत की हे आरक्षण टिकेल की नाही त्याबद्दल मला सुद्धा शंका वाटते. तुम्हाला काय वाटतं, टिकणार आहे का आरक्षण? मी कालच सांगितलं आम्हाला त्याशी देणं घेणत नाही, ते टिकून येत नाही. टिकू आता दिलं, गोरगरिबांनी दिलं. 2-3 जणांना लागत होतं, 150 लोक घेणार आहेत. ते दिलं गोरगरिबांनी, त्यांनी गोरगरिबाला द्यायला पाहिजे होतं. ते टिकल नाही टिकल त्यात नाही पडायचं आम्हाला. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून मिळतं. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. आम्ही कोणाच हिसकून घेत नाहीत, कोणाला धक्का नाही, बुक्का नाही, काही नाही. त्यांचं त्यांनाच हे, आमचं आम्हालाच हे. कारण आम्ही तिथंच आहेत. फक्त आमचं ते आत्तापर्यंत खात होती, आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता. आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना, आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना. आणि तुम्ही इथं देऊन कशाला गुंतून ठेवता येते आम्हाला? ते टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं. मला याचं राजकारण नाही करायचं. मी राजकारण करत नाही ना सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकांकडून. माझा सगळा दैवत समाज मायबाप समाज. त्याच्यामुळं आमच्या हक्काचं आम्हाला जे पाहिजे ते मात्र अंमलबजावणी आता आम्ही मिळवणार. आज दिशा ठरवणार आणि आंदोलनाचा प्रयोग सुरू झाला म्हणून समजायचं. पाटील साहेब, आपण काल बघितलं तर देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलताना असं म्हणाले की आता आरक्षण दिले आणि यानंतर ज्या जाहिराती निघतील नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिरात असतील त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याचा समावेश असेल. ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल, त्याच्यात इन्क्लूड असेल. तेवढे पहिले नियुक्त्या दिल्या तर बरं होईल. आधी ESBCच्या NISBCच्या ते दिलं तर चांगलं होईल.
फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले, शांततेत बसून ते बी जरा मागे घेतलं ते एक बरं होईल. हाय आपल्या हातात काही पत्रवाळी तर आपण दिलं पाहिजे मोकळ्या मनाने. सगळं आपल्या ताटावर घेण्यापेक्षा ओली थोड्या सगळ्याला दिलं तर बरं होईल. मोगम गुन्हे दाखल केलेत. ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली, ही दुसऱ्याची कोणाची नव्हती. हिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात, तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत. आणखीन तपासायचं असलं तर या एकदा तपासायला. जर राज्यातल्या माता माऊली जर माय बहीण समजत असला तर एकदा या तपासायला. आणखीन गोळ्या आहेत. असे जवळपास 350-400 लोक आहेत असे असणारे. आणि आकडा सांगतायत वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून. थोडं या आले ठेप्यावर तर नसता पोलिसाच्याच गळ्यात हात टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर. बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असले तर. हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेशातला ग्रंथ घेणं नाही. परदेशातला ग्रंथ उचलून नाही आणायचा. म्हणून आता त्याला परदेशाच्या परवानग्या काढाव्या लागत्या आणि आंतरराष्ट्रीयांच्या परवानग्या काढाव्या लागत्या. खूप देश बदलून लांब जावं लागणार आहे. गॅजेट घेणं म्हणजे का लय मोठा विषय नाही आहे. समिती स्वीकारू शकते हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारू शकते, सातारा संस्थांचं स्वीकारू शकते. काय केलं तुम्ही? लोकांना सांगण्यासारखं केलं काय? अधिसूचना काढली ती साधी काल एवढं मोठं अधिवेशन असून अंमलबजावणीसुद्धा नाही केली. आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला नाही. कालच्या अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता. तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन, जनता नाही ना म्हणत. आता किती खुशी व्हायला पाहिजे होती. मी मागं सांगितलं होतं तुम्हाला, एकमेकाला जर दिलं तर मग खुश होतो. त्याने मला दिलं. आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं नाही, एखाद्याने मोटरसायकल दिली तर आपण खुश होतो त्याने दिली म्हणून. तुम्ही मोटरसायकल देऊन तेव्हा नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही अंमलबजावणी केली नाही. तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्यांची. कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना. आज 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. 15 दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोड्याने साबणीने जरी घासील असतं गोट्याने तुम्हाला, तरी 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. अहो छाती ठोकून सांगतो, गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचा. कळू द्या आणखीन तरी आली समजतं बरं होईल तुम्हाला. आणखीन बी जनतेचा आहे विश्वास 1-2 दिवस तुमच्यावर. एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय.